जगात कुठेही कधीही हाय स्पीड इंटरनेट. एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवेनं हे स्वप्न दाखवलं. पण याच महत्वाकांक्षी स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीला भारतानं एक मोठा आणि धक्कादायक झटका दिलाय. या हायटेक कंपनीला भारतानं नो एंट्री दिली आहे. पण का? याच्या तारा थेट जोडल्या गेल्यात इराण युद्धाशी. राष्ट्रीय सुरक्षेचं असं काय कारण आहे ज्यामुळे भारताला हे कडक पाऊल उचलावं लागलंय? जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर घडलं असं की आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या आणि ब्लूमबर्गच्या एका ताज्या अहवालानुसार इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान स्टारलिंक टर्मिनल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. या युद्धादरम्यान इराण सरकारनं देशांतर्गत सुरक्षेसाठी तिथलं इंटरनेट हे पूर्णपणे बंद केलेलं. सरकार इंटरनेट बंद करत असतानाच मस्क यांच्या स्टारलिंक टर्मिनल्सच्या मदतीनं इराणमध्ये इंटरनेट अविरतपणे सुरू राहिलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे स्टारलिंककडं इराणमध्ये सेवा देण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. म्हणजेच एका देशाच्या सार्वभौम सरकारचं नियम डावलून स्टारलिंकनं तिथं इंटरनेट चालवून दाखवलं. इराणमधल्या याच घटनेमुळे भारताच्या सुरक्षा यंत्रणांचे कान टवकारलेत. आपल्या देशातल्या सुरक्षा तज्ञांच्या मते भारतात अनेकदा काही संवेदनशील प्रसंगी, दंगलीच्या वेळी किंवा अंतर्गत अशांततेच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करावी लागते. सोशल मीडियावरून अफवा पसरवू नयेत म्हणून हे पाऊल गरजेचं असतं. पण विचार करा, जर भारतात स्टारलिंक सुरू झालं आणि जर उद्या एखाद्या संवेदनशील भागात भारतानं इंटरनेट बंद केलं आणि तरीही स्टारलिंकनं इंटरनेट सुरू ठेवलं तर स्टारलिंक ही अमेरिकन कंपनी आणि त्यामुळे भविष्यात कोणत्याही भूराजकीय तणावाच्या काळात, आणीबाणीच्या काळात या कंपनीच्या सॅटेलाइट सिग्नलवर नियंत्रण ठेवणं भारतासाठी कठीण जाईल. देशाच्या सुरक्षेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण उरणार नाही आणि हीच भारताची सगळ्यात मोठी भीती आहे. खरं तर सुमारे 1 वर्षापूर्वी म्हणजेच जून 2025 मध्ये स्टारलिंकला भारतात ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट असा हा परवाना मिळणार होता, GMP-CS. त्यामुळे स्टारलिंकला भारतात व्यवसायासाठी करार करण्याची आणि कामकाजाची तयारी करण्याची परवानगी मिळाली. या कंपनीनं मुंबईत एक हब आणि जवळपास 10 गेटवेजसह पायाभूत सुविधा सुद्धा उभारल्यात. तर स्टारलिंकचे हे अधिकारी वेळोवेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन या प्रक्रियेला गती देण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. मात्र हे अंतिम मंजुरीचं पाऊल नव्हतं. पण आता जून 2026 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुरक्षा एजन्सीजनी स्टारलिंकला देशात सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतिम मंजुऱ्या सगळ्या थांबवल्यात. भारताच्या या निर्णयामुळे एलन मस्क यांच्या जागतिक व्यवसायाला खूप मोठा आंतरराष्ट्रीय धक्का बसलाय. स्टारलिंकला आधीच चीनच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यात अपयशाचा सामना करावा लागलाय. चीननं त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव स्टारलिंकला आधीच नकार दिलाय आणि आता चीन नंतर जगातल्या सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेल्या आणि वेगानं वाढणाऱ्या भारत या महाकाय बाजारपेठेतून सुद्धा स्टारलिंकला बाहेर राहावं लागणार आहे. आणि यामुळेच स्टारलिंकच्या जागतिक विस्ताराला, ग्लोबल एक्सपान्शनला खूप मोठी खीळ बसली आहे. अब्जावधी डॉलर्सच्या संभाव्य महसुलावर मस्क यांना पाणी सोडावं लागलंय. देशाची सुरक्षा ही कोणत्याही परदेशी तंत्रज्ञानापेक्षा किंवा इंटरनेट स्पीडपेक्षा नेहमीच महत्त्वाची असते. त्यामुळे भारतानं घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.